मी तुम्हाला सगळ्यांना गुजारिश करता की ही व्हिडिओ लास्ट तक बघा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज जो मी बोलणार आहे त्या मेडिसिनाच्या वरती। नॉर्मली आम्ही काय करतो, आम्ही बीमार झाल्या डॉक्टरकडे जातो, त्याच्यानंतर डॉक्टर जो आहे आमची बिमारीच्या हिसाबान आम्हाला या तो मेडिसिन देते या फिर एक्सरसाइज देते। अगर आम्हाला डॉक्टर मेडिसिन देते असर आम्ही काय करतो, आम्ही जो आहे मेडिकलला जातो। मेडिकलात गेल्यानंतर जो भी फार्मासिस्ट होते या फिर जो भी मेडिकलात बसलेले होते तो काय करते, आमची चिठ्ठी बघून त्या हिशोबाने आम्हाला मेडिसिन देते। मेडिसिन दिल्यानंतर आम्ही घर येतो ना खातो, ही एक जागा। दुसरी चीज काय बोलार, अगर आमचा इलाज मणिपाल मंगळूर या फिर कुंदापूरच्या खंच्या बी हॉस्पिटलाचो असे असतात, ते काय करतात नॉर्मली 15 दिवसाचे या फिर 3 महिन्याचे मेडिसिन देतात। अगर 3 महिन्याचे मेडिसिन देतात असल्यावर आम्ही काय करतो, आम्ही कुंदापूरशी या फिर मणिपालशी या फिर मंगळूरशी 15 या 20 दिवसाची मेडिसिन हाडतो। हाडल्यानंतर ते गुलियो सोपल्यानंतर आम्ही काय करतो, वापस आमच्या गावच्या मेडिकलला जातो ना, त्याच्या हिशोबान या तो आम्ही बेगड घेऊन जातो या फिर आम्ही जो भी डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन असेल ती नेऊन देतो। त्याच्या हिशोबान जो मेडिकल वाले होतात ते आम्हाला मेडिसिन देतात। हे ती काय होते काय बोलार, कभी कभार जो असे अवघे जण रोलर मेडिकलात ते गडबडीत जो असे जो मेडिकल वालो जो असे गलत मेडिसिन देते। त्याचा ही मतलब की आता नॉर्मली वर्का के 2 मेडिसिन असतात, एक कोलेस्ट्रॉलची मेडिसिन असे रिसेंटली जायला ही, दुसरी जो मेडिसिन असे ती असे बीपीची मेडिसिन। हे काय होते काय बोलार, बेगड अगर सेम रोते असल्यावर कभी कभी गडबडीत जो फार्मासिस्ट होतात जो मेडिकलात होतात ते हो बोलून नाही करत, ते गलतीन होते त्यांच्या हातान बिन की जो ह्याची गुरी द्यायची होती कोलेस्ट्रॉलची त्याच जागेवर जो असे बीपीची मेडिसिन दिला। त्याच्यानंतर काय होईल, प्रॉब्लेम उलटा होईल। अगर त्याचा डोस कम रोवल्यार बिन अगर वर्का के जो भी मेडिसिन अगर त्या गलत दिलाय त्याचा अगर डोस 5 mg रोवल्यार बिन ता बी बॉडीत गेल्यानंतर इफेक्ट केलेलूच ही बात तुम्ही वरकुला। त्या हिशोबान मी तुम्हाला गुजारिश करता की जब भी तुम्ही मेडिकलात तुझी काय बी मेडिसिन हाडता असल्यार इवन तुमचा इलाज कुंदापूरच्या हॉस्पिटलात या फिर मणिपालच्या हॉस्पिटलात चालते असल्यार काय करा, ती मेडिसिन दिल्यानंतर या फिर बेगड जी तुम्ही घेऊन मेडिकलला जाता त्याच्यानंतर जो भी मेडिकल वाला तुम्हाला मेडिसिन देते ती मेडिसिन नेऊन डॉक्टरला दाखवा। एक चीज। दुसरी चीज तुम्ही काय करू शकता असल्यार जो मेडिसिनाचं नाव असे, आता फॉर एक्झाम्पल ॲटोरवास्टॅटिन बोलून असे या फिर सिंपल एक्झाम्पल देतात डोलो 650 गूगल ओपन करा, डोलो 650 यूजच करा, यूज त्याचा इस्तेमाल काय या फिर उर्दूवान करून भी तुम्ही उसका इस्तेमाल क्या है या फिर हिंदीन भी कर सकता, कन्नडान भी कर सकता। तसे केल्यानंतर अगर गुगलात तुम्ही सर्च केल्यानंतर डोलो 650 ना त्याचा यूज, त्यानंतर ते दाखवते तुम्हाला बाकायदा दाखवते की काय काय इस्तेमाल। आता डोलो 650 का यूज खूप कम केला हो सकते, जर कम केला हो सकते, राइट। ऐसे थोड़े चीजें होतात ते तुम्हाला नॉर्मली गूगल केला भी मालूम पडतील या फिर यूट्यूबात भी थोडे व्हिडिओज होतात ते भी तुम्हाला मालूमात हासिल होते। तो गुजारिश करता की या तो डॉक्टरला दाखवा या फिर तुम्ही पहिल्यांदा चेक करा त्याच्यानंतरच मेडिसिन खावा। ह्याच्यानंतर कभी कभी त्यांच्या गलतीच्या आहे ना आमच्यावरती प्रॉब्लेम नाही होतो, ही कभी कभार होते, हर बार नाही होय। मी आपली बात बीजा एकदा व्हेरीफाय करायला जाता ना, ह्याच्या सांगाती जो तिसरी चीज आहे ती डॉक्टराच्या तरफशी गलती होता। नॉर्मली कभी कभार काय होते की हायपर थायरॉइड आला, थायरॉइड जे कम होते जास्ती होते त्या हिशोबाने काय होते, कभी कभी मेडिसिन आधी वरती खालती देतात, वरती खालती होते। त्या हिशोबाने चेक करा की ही मेडिसिन जो भी मला थायरोनॉर्म या फिर जो भी मेडिसिन देते डॉक्टर तो थायरॉइड कम केला देते या जास्ती केला देते। माझा प्रॉब्लेम काय ना, जो डॉक्टरांनी मेडिसिन दिला ती मला माझी जो बिमारी असे कम केला का जास्ती केला, ही जाणबुजून नाही करत, कभी कभी गलतीन होते, ही बात नोट करा तुम्ही। तो त्या हिशोबाने आपल्या फॅमिलीचा ख्याल ठेवा ना। अगर इन केस अगर तुम्हाला फिर भी मेडिसिनाचा नाही मालूम पडेल तुम्ही आमच्या टीमाला विचारला हरकत नाही। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। उम्मीद असे की सगळ्यांना शेअर करा ना, ह्याच्या ह्यानं जो असे आमच्या गावच्या सगळ्यांना मालूमात पडेल की मेडिसिन जब भी आम्ही घेतो आमच्या सिहतच्या खातीर आम्ही पहिल्यांदा क्रॉस व्हेरीफाय करून नंतर जो असे आम्ही ती मेडिसिन घेऊ।